मास्तर थांबा थांबा. अहो वैतागलो त्या मोबाईलला. या बसा. काय झालं सांगा. अहो काय सांगू तुम्हाला, मोबाईल मध्ये गुगल ओपन केलं की फोटो ओपन होतात, फोटो ओपन केलं की मेसेज ओपन होतात, आणि मेसेज ओपन करायला गेलं तर स्विच ऑफ होते. आता 1.5 लाख खर्च करून आहे ना आयफोनच घेतो चांगला. 1.5 लाखाचा मोबाईल तुम्हाला मी 50,000 घेऊन देतो. काय बोलताय, खरं काय? कुठे भेटन? आपल्या बस स्टँडवर आहे ना मस्त एक दुकान झालेलं आहे, द मोबाईल झोन म्हणून. 1.5 लाखाचा मोबाईल तुम्हाला 50 मध्ये मिळून राहील. सेकंड हँड. क्या बात आहे. चला एकदम सुंदर छान. मी नाही येणार. ते गेल्या टायमाला तुम्ही मला फसवला असत, मला मार खाल्ला लावला होता. नाही जावा, तुम्ही जावा. गेल्या टायमाला तुम्ही पैसे न देताच गेले. ते आमदार मध्ये आले म्हणून वाचलोय, आमदारांनी मदत केली म्हणून मी वाचलो. नाही नको. जावा तुम्ही आणा. 50 मध्ये तुम्हाला मिळून जाईल. जावा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलोय द मोबाईल झोन मध्ये, आणि या ठिकाणी तुम्ही खाली पाहत असाल आयफोन, सॅमसंग, OnePlus, विवो, MI, Oppo सगळ्या प्रकारच्या कंपन्यांचे तुम्हाला मोबाईल जे आहेत ते सेकंड हँड मध्ये या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत. तर चला पाहूयात कोणकोणते मोबाईल या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्याच्या प्राइस कशा आहेत त्या. आपल्या दुकानाचे जे मालक आहेत आवेश सय्यद सर आपल्या सोबत आहेत. तर सर काय सांगाल, कधी या सगळ्या शॉपची सुरुवात झाली? 1 महिना झाला मित्रांनो आपल्या शॉपला ओपनिंग होऊन. आपल्याकडे सेकंड हँडचे सर्व प्रकारचे मोबाईल, अँड्रॉइड, iOS, आयफोन सगळे भेटून जातील. आयपॅड वगैरे पण भेटून जातील. आपण शिरूरमध्ये फर्स्ट टाइम हा मार्केट, म्हणजे सेकंड हँड मध्ये मार्केट कुठंच नव्हता, तर आपण अवेलेबल केला आहे शिरूरमध्ये. होलसेल आणि रिटेल दोन्ही भेटून जाते, आणि शिरूरमध्ये जे प्राइस म्हणजे बेस्ट प्राइस मध्ये इथंच भेटेल. आणि सर कोणत्या रेंज मध्ये साधारणपणे आपल्याकडे मोबाईल जे आहेत ते उपलब्ध आहेत? आपल्याकडे 3,000 ते 1 लाख पर्यंतचे मोबाईल आहेत, आणि 1 लाखच्या पुढचे पण मोबाईल भेटतील आपल्याकडे. तर हे बघू आपण मोबाईलची प्राइस. तर हे पहा मित्रांनो, हा मोबाईल J7 प्राईम. तर हे एकदम वर्किंग कंडिशन मध्ये आहे, विदाऊट खोललेला वगैरे काही नाहीये. याच्यात OC रिपेअर वगैरे काही केलेलं नाहीये. तर हा आपल्याला भेटून जाईल फक्त 3,000 रुपयामध्ये. आता हे 7,000 पर्यंत मोबाईल तुम्हाला भेटून जातील. तर याच्या पुढची प्राइस म्हणजे 15,000 पर्यंतचे हे मोबाईल तुम्हाला 15,000 पर्यंतचे भेटून जातील. हा आहे रेडमी नोट 7 प्रो. तर हा आपल्याला भेटेल फक्त 7,000 रुपयामध्ये. तर त्याच्या पुढे अजून आहेत तर सॅमसंगचे भेटून जातील. हे वॉरंटीमध्ये पण पीस तुम्हाला भेटून जातील. हा एकदम 12 मंथ वॉरंटीवाला ओपन बॉक्स पीस आहे. तर हा पण तुम्हाला अवेलेबल भेटून जाईल. याची प्राइस नवीनची आहे 18,000 रुपये. हा आपल्याला फक्त 14,000 रुपयामध्ये भेटेल, आणि याच्यात निगोशिएबल होऊन जातो. पुढे याच्यात सॅमसंगचे मोबाईल. आता हा फोल्ड आहे, Z Fold 4 512 GB. हा तुम्हाला फक्त 65,000 ला बसून जाईल. आणि नोट 23 अल्ट्रा इन वॉरंटीमध्ये, हा वॉरंटी बाकी आहे अजून याची. आपण तुम्हाला 64-65 पर्यंत भेटून जाते. तर सर आपल्याकडे आयफोनचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे. तर त्याच्यात तुम्ही पाहू शकता 6A, 6S आहे, 13 आहे, 13 प्रो आहे. तर सगळे व्हरायटीज तुम्हाला भेटून जातील. आता हा आहे 13 प्रो. हा मार्केट प्राइस आहे 65,000. तर आपण हा 55,000 ला देतो. बॅटरी हेल्थ वगैरे कंडिशन वगैरे एकदम मिंट असेल, लगे एकदम ओके असेल. हा 13 256 GB पासून 128 पर्यंत तुम्हाला याच्यात 4 कलर भेटून जातील. ते पण त्याची प्राइस तुम्हाला 35,000 पर्यंत बसून जाईल इन वॉरंटीमध्ये.
त्याच्यात निगोशिएबल पण करून देतो आपण। हा 1164 GB, याची बॅटरी हेल्थ असणार आहे 88%। तर हा तुम्हाला भेटून जाईल फक्त 18,000 रुपयामध्ये। तसं तुम्ही पाहू शकता X11 Pro आहे, हा 13 Pro Max, आपण तुम्हाला एकदम बेस्ट प्राइस मध्ये भेटून जाईल। हा 65,000 पर्यंत फायनल बसून जाईल तुम्हाला। त्याच्यात अगर लहान मुलांना आवड असते आयफोन यूज करायची तर हा 6S 3-3.5 रुपयापर्यंत आपण देऊन टाकतो हा मोबाईल। तर त्याच्यात 12 मिनी लेडीज यूज साठी 12 मिनी पण आहे। हा 8चा कलर पाहू शकता तुम्ही कसा आहे। 8ची कंडिशन पण एकदम मिंट असणार आहे, एकदम न्यू कंडिशन मध्ये असणार आहे। 256 GB आहे हा मोबाईल। तर आपण तुम्हाला बेस्ट प्राइस मध्ये भेटून जाईल। त्यात पाहू शकता अजून खूप व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल असते, तर व्हिजिट करा आपल्या शॉपला एकदा। तर मित्रांनो हा मोबाईल पहा आपण 13 128 GB मध्ये भेटून जाईल। याची बॅटरी हेल्थ पाहू शकता तुम्ही 100% आहे। तर मित्रांनो आपण प्रत्येक सेकंड हँड मोबाईलवर गिफ्ट देतो, तर गिफ्ट मध्ये आपल्याला तुम्ही पाहू शकता इयरबड्स, वॉच वगैरे सगळं काही भेटून जातं। तर मित्रांनो शॉपचा पत्ता तर तुम्हाला माहितच आहे। बस स्टँड मध्ये आल्यानंतर बस स्टँड मध्येच तुम्हाला या ठिकाणी द मोबाईल झोन जे आहे ते दिसेल।